करून चालू व्हायला, तर काहीतरी युनिक काही दिलं मुलांना तर टिफिन मुलं कंप्लीट करून आणतात. असे सँडविच आपण बनवतात की ते तुम्ही स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये पण तुम्हाला असे सँडविच बघायला मिळणार नाही. तेच सँडविच मस्त युनिक सँडविच आज आपण घरी बनवणार आहोत, अगदी बेसनचा वापर करून. आणि हे प्रोटीनने भरलेले सँडविच आहे आणि खायला तर खूप मस्त लागते. मुलांच्या टिफिनसाठी, लंच बॉक्ससाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. मात्र स्टार्टिंगपासून एंडपर्यंत रेसिपीची व्हिडिओ पूर्ण 3 वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच बनवायला सुरू करूया. तर आता या ठिकाणी आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एक करून साहित्य घेऊया. तर या ठिकाणी भोपळा मिरची घेतलेली आहे 1 बारीक चिरून. त्यानंतर टॅमॅटो घेतलेले आहे 1 मोठ्या साईजचा आणि अगदी बारीक चिरायची टॅमॅटो, शिमला आणि कांदा 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे. तिन्ही साहित्य मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हळद घालूया 1 छोटा चम्मच. त्यानंतर मिरची पावडर 2 चमचा. तिखट असेल तर नका घेऊ, 1 बस होईल. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ घालून झालं. आता आपण पाणी घालून मस्त त्याचं बॅटर तयार करू. जसं चण्याचा पोळा, जसं आपण चण्याच्या पोळ्यासाठी जसं बॅटर तयार करतो तसंच तयार करायचं आहे. आपल्या अंदाजाने पाणी घ्यायचं. हे बघा मस्त बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता हे आपण बाजूला करून ठेवू. तोपर्यंत पुढे काय करणार ते पाहूया. हे झालं. आता आपण ब्रेड घेऊ आणि ब्रेडला मधून चौकोनी असं कट करून घेऊ चाकूने. आणि असे 4 ब्रेड घेतलेले आहेत. 3 ब्रेड पण घेऊ शकतो, 3 ब्रेडमध्ये पण होऊ शकतं, असं काही नाही. तर आता हे बघा छान असं चौकोन आकार आपण दिला. आता आपण पनीरला सँडविच चटणी असते हिरवी चटणी, ती आता पनीरला व्यवस्थित लावून घेऊ 4ही बाजूने. अगदी त्याच साईजने मी पनीर कट केलेले आहे. जे चौकोन ब्रेडचं कट केलेलं आहे, चौकोन ब्रेड, त्याचा जो मधला जो भाग आहे तो मी कट केला आहे, त्याच साईजने पनीर कट केलेले आहे. तर हे लावून झालेलं आहे पनीरला चटणी. तर आता आपण पॅनला बटर लावू. बटर लावून झालं की त्यानंतर आपण ब्रेड ठेवूया कटिंग केलेला आणि मध्ये जो बॅटर तयार केलेला आहे आपण बेसनचा, तो आतमध्ये घालूया. आणि थोडंसं घ्यायचं, पूर्ण वरपर्यंत नाही घ्यायचं, 2 ब्रेडपर्यंत पोचलं एवढा. आणि आता 2 मिनिटे हलक्या मंद आचेवरती आपण छान बेसन हे करून घेऊ. हे बघा झालं 2 मिनिटे. आता आपण मध्ये पनीरचे पीसेस ठेवूया, म्हणजे तुकडे ठेवूया अगदी मधोमध. आणि त्याच साईजने ना पनीर कट करायचे. हे बघा मस्त मधोमध आपण फिट केलेत पनीर. आता आपण वरून थोडंसं चिली फ्लेक्स घालूया. हे झालं. आता त्यानंतर आपण वरून चीज घालूया. चीजसुद्धा त्याच आकाराने मी कट केलेला आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या ब्रेडला मी हिरवी चटणी आणि मेयोनीज लावून घेतलेला आहे. आता आपण वरती ठेवूया ब्रेड आणि छान असं वरून परत बटर लावून घेऊ आणि मंद आचेवरती 2 मिनिटे छान असं आपण गरम करून घेऊ. आता एक बाजू झाली तर आपण पलटी करून दुसऱ्या बाजूला पण परत बटर लावून घेऊ. आता हे बघा 2 मिनिटे झाले. खूप छान मस्त कुरकुरीत क्रिस्पी एक सँडविच बनवून झालेलं आहे, पनीर सँडविच. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता दुसरा सँडविच आपण करायला घेऊ. तर त्या अगोदर आपण सँडविच तुम्हाला कट करून दाखवते मध्ये. हे बघा मस्त आतील भाग पण छान दिसतो आहे. बेसनही खूप छान व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे एक सँडविच आपला बनवून तयार झालेला आहे. तर आता दुसरं सँडविच बनवायला घेऊया. असं जे सुरुवातीला आपण जो बॅटर तयार केलेला, तर पूर्ण ब्रेडला आता आपण हे सगळं बेसनचं बॅटर लावून घ्यायचं व्यवस्थित. जेवढ्या भाज्या आपण घातलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या भाज्या ब्रेडला लागल्या पाहिजेत. तर हे झालं. तर आता आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे, बटरसुद्धा घातलेला आहे. आता आपण बेसन लावलेला ब्रेड तो ठेवूया. एक बाजू छान गरम झाली, शेकली की त्यानंतर आपण पलटी करू. तसे 2 ब्रेड ठेवलेले आहेत. बाजूने छान असं बटरला सोडूया, म्हणजे जेवढं आपण बटर ब्रेडला लावू तेवढे छान ब्रेड लागतात, सँडविच लागतात. आता पलटी करू. दुसरंसुद्धा पलटी करून घेऊ. तो पलटी करून झालं की त्यानंतर पुढे काय करणार ते बघूया. तर या ठिकाणी दोन्ही पलटी करून झालेले आहेत. तर आता आपण
परत पलटी करू. त्यानंतर आता आपण हिरवी चटणी लावूया. सँडविचची चटणी जर तुम्हाला माझ्याकडून पाहायची असेल तर मी तुम्हाला दाखवेन यूट्यूब चॅनलवर. आता सॉस घातलेला आहे, टॅमॅटो सॉस. त्यानंतर मेयोनीज लावलेला आहे. छान आपण असं चमच्याने स्प्रेड करून घेतलेला आहे. आता पनीरचे जे तुकडे केलेले मी बारीक एकदम, ते आता आपण ब्रेडवर ठेवूया. सगळीकडे व्यवस्थित जवळजवळ असे ठेवूया. आणि त्यानंतर चीज ठेवूया, चीज स्लाइस. त्यानंतर दुसऱ्या जो ब्रेडला आहे त्यालासुद्धा आपण चटणी व्यवस्थित लावून घेऊ. सेम त्याच पद्धतीने सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. सॉस जे काय मेयोनीज वगैरे जे काय ते लावून घ्यायचं. आता मेयोनीज तर आपण पहिल्या ब्रेडलाही लावलेलं आहे, तर जास्त काही लावायची गरज नाही आहे. तर हे झालं. आता आपण आपल्या अंदाजाने 2 मिनिटे किंवा 1 मिनिट किती मिनटं ठेवायचे आपल्याप्रमाणे ठेवायचे, कारण अगोदरच ब्रेड हे आपण अगोदरच छान असं गरम करून घेतलेलंच आहे. प्रत्येक रेसिपीला 2-2 मिनिटे लागतात. तर हे बघा, एक बाजू झाली. तर थोडं आपण 2 मिनिटे ठेवूया. चीज घातलेलं आहे तो मेल्ट झाला पाहिजे यासाठी. तर हे बघा झालं. दुसरावाला सँडविच बनवून झालेला आहे. अगदी क्रिस्पी सँडविच बनवून तयार झालेला आहे. तर आता आपण हे त्रिकोणी कट करूया. पहिला सँडविच आपण मध्ये कट केला होता, आता आपण क्रॉसमध्ये कट करूया. मस्त हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. हे बघा, अशा प्रकारे आतील जो आपण जे काय हे भरलेलं आहे पनीर वगैरे सगळं छान दिसत आहे. मस्त तोंडाला पाणी सुटलं. आता हे दुसरं सँडविच बनवून तयार झालेलं आहे, सर्व पण केलेलं. आता आपण तिसरं सँडविच बनवायला घेऊया. तर ह्या ठिकाणी मी बर्गरचे पाव असतात ते घेतलेले आहेत. बर्गर ओपन सँडविच आपण आज करणार आहोत. त्यानंतर सुरुवातीला आपण हिरवी चटणी, टॅमॅटो सॉस, मेयोनीज हे सगळं आता परत लावून घेऊया. सेम त्याच पद्धतीने, फक्त फरक वेगवेगळा आहे. तर हे झालं. आता आपण चमच्याने चांगलं छान स्प्रेड करून घेऊ. स्प्रेड करून झालं. दुसऱ्याला पण सेम तसंच करायचं. आणि ओपन सँडविच आहे, वरती आपल्याला कोणताही ब्रेड किंवा पाव ठेवायचा नाही आहे. तर हे झालं लावून. तर आपण वरती कांदा, टॅमॅटो गोल गोल कट केलेले हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. व्यवस्थित वरती ठेवायचं. पूर्ण गोल केलेला कांदा, कट केलेला कांदा तुम्ही ठेवू शकता, किंवा असे त्याचे आतील जे हे असतात कांद्याचे ते सुद्धा पण तुम्ही एक 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 ठेवू शकता. आता आपण टॅमॅटो ठेवूया. 2 टॅमॅटो पुरे आहेत. तर टॅमॅटो ठेवून झालेत दोन्ही पावांवरती. तर आता आपण वरून थोडंसं पनीर सोडूया. पनीरशिवाय मजाच नाही, पनीर पाहिजेच. पनीर पण प्रोटीन असतं. आता आपण दोन्ही पाव बर्गरवरती पनीर हे सोडलेले आहेत. जेवढं पनीरचा वापर कराल तेवढं तुमचं सँडविच खूप छान मस्त बनेल. आता आपण थोडं चवीप्रमाणे मीठ आणि थोडाफार चाट मसाला करूया. आता चीज आहे, तुम्ही पूर्ण चीजची स्लाईस पण ठेवू शकता, पण नंतर ते मेल्ट झाल्यानंतर बाजूला पडू नये म्हणून यासाठी मी असे त्याचे कट करून पातळ काप केले, म्हणजे लांब असे पातळ काप केलेले आहेत. अशा तुम्ही पूर्णही ठेवू शकता, असं काही नाही. आता हे जरी मेल्ट झालं तरी ते टॅमॅटोवरती पडणार किंवा बाजूला पडणार नाही. आता चिली फ्लेक्स, ऑर्गेनो वगैरे सगळं आपण घातलेलं आहे, चाट मसाला वगैरे. तर हे सगळं घालून झालं. आता आपण पॅनमध्ये गरम करत ठेवूया आणि चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे हे बर्गर. आणि थोडं जास्तच बटर घेऊया, कारण की हे मेल्ट व्हायला थोडा वेळ लागेल. चीज 2 मिनिटाच्या वरती नाही, तेवढंच ठेवायचं, पण मंद आचेवरती हे सगळं आपल्याला वाफ काढून घ्यायची हलकीशी. तर आता 2 मिनिटांनी बघूया. हे बघा, मस्त 2 मिनिटे झालेत. चीज पण छान मेल्ट झालेला आहे, स्प्रेड झालेला आहे चीज. जसं आपण ठेवलं तसं हे बघा, मस्त सगळ्या बाजूने पसरलेलं आहे चीज. आता ही तिसरी रेसिपी बनवून झाली.
3 सँडविच आपले बनवून तयार झालेले आहेत. या 3 सँडविचमध्ये तुम्ही कोणतंही सँडविच बनवा, अगदी हेल्दी आहेत, प्रोटीन आणि खायला तर अगदी अमेझिंग टेस्टी आहे खरंच. तर बनवून बघा, ट्राय करा आणि बनवल्यात तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आताच्या रेसिपीचं सगळं साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल, बघा आणि सगळं साहित्य वेळेवरती आणा. तर आताची रेसिपी तुम्हाला माझी आवडली आहे तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा न विसरता. रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर